पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं वेलकम आणि माझा विश्वास आहे की प्रभू आज आमच्याशी बोलणारा आहे नवीन वर्षासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला धन्यवाद का स्तुती सहित आपण सुरू केलं. तर परमेश्वर एंड पण स्तुती सहितच करेल. प्रेज द लॉर्ड. जशी सुरुवात असेल तसंच परमेश्वर आमचं क्लोजिंग करणार. प्रेज द लॉर्ड. ॲट द सेम टाइम एक नवीन वर्ष आमच्या लाईफमध्ये सुरू होत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसं आम्हाला माहिती आहे की इथं मी लिहिलंय न्यू इयर न्यू रिझॉल्वेशन. प्रत्येक वर्षी आपण एक निश्चय करतो. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूची इच्छा आहे का वर्ष बदलतात परंतु जो प्रभू ज्याच्या बरोबर तुम्ही निश्चय करतात तो बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. वर्ष बदलतील. मागच्या वर्षी काय बोललो मे बी आपण विसरून जाऊ पण ज्याच्याशी बोलतो तो विसरत नाही. प्रेज द लॉर्ड. न्यू इयर असतो न्यू जोश असतो आणि न्यू जोश मध्ये भरपूर काही बोलून जातो पण आपण विसरून जातो का पुन्हा जो न्यू इयर येईल तर प्रभू तोच असणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्याला आपण बोलतोय कमिटमेंट देतोय रेझोल्यूशन पास करतोय प्रभूची इच्छा आहे का जे तुम्ही बोलताय त्या कमिटमेंट बद्दल तुम्ही विश्वासू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्याच्या बरोबर बोलताय तो साधारण नाहीये. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाटतंय वर्ष गेलं संपलं पण तुम्ही जे बोलला होतात ते प्रभूकडे नमूद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही जे बोलतो ते आमच्या विरोधात उभं राहू नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून यंदा तसं होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. जे काही बोलतोय प्रभूशी बोलतोय म्हणून मी जे बोलतोय ते मला पूर्णपण करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जो निश्चय आम्हाला करायचा आहे आणि आपण एकच निश्चय करतो आध्यात्मिकतेबद्दल. प्रेज द लॉर्ड. आपलं बेस्ट आपण कोणाला द्यावं. परमेश्वराला द्यावं. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे आणि समय पण तो आहे आणि समय आपण ओळखावा. प्रेज द लॉर्ड. मे बी पूर्वीचे वर्ष वेगळे असतील पण आता ज्या समयात जगतो साइन सिम्बॉल सर्व तेच आहे प्रभू येण्याची. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपलं कमिटमेंट जो काही निश्चय आपण करतोय प्रभूच्या प्रती या वर्षी जे ठराव मी पास करणार आहे माझ्या लाईफमध्ये का तुझ्या प्रती मी काय काय करणार आहे त्या प्रती आपण विश्वासू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण विश्वासू असो तर त्याचं पुढचंही वर्ष प्रभू आम्हाला अधिक ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून यंदा जे काही तुम्ही रेझोल्यूशन पास कराल न्यू इयरसाठी का प्रभू माझं प्रेयरचं लाईफ माझं डेडिकेशन माझं फॅमिली लाईफ या सर्वांमध्ये मी तुला मोठं आणि अधिक स्थान देईल तर ते निभावलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून निश्चय करा की या वर्षी मे बी या वर्षी नाही नसेल देऊ शकलो तेवढं बेस्ट पण त्याच्यापेक्षा बेस्ट मी प्रभूला द्यावं. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्या प्रभूची महिमा तुम्ही सेट करू शकत नाही. तो महिमेतून महिमेत जाणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपलं पण जे या वर्षी बेस्ट दिलं आता त्याही पेक्षा पुढच्या वर्षासाठी अधिक बेस्ट द्यायचं. प्रेज द लॉर्ड. मग ते पर्सनल लाईफ असेल फॅमिली लाईफ असेल कामाचं लाईफ असेल सोसायटीमध्ये लाईफ असेल या प्रत्येकामध्ये आम्हाला खूप फेथफुल प्रभूच्या प्रती राहायचं. प्रेज द लॉर्ड. असं नको व्हायला की चला सर्व निश्चय करतात मग मी पण एक निश्चय करतो पण नंतर त्या निश्चयाला जर काहीच नाहीये त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी नाहीये त्यामध्ये जर फेथफुल नाहीये तर चर्च ही गोष्ट प्रभूला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर पण आम्हाला सिरियसली घेत नाही. कसं घेत नाही. सिरियसली घेत नाही. प्रभूची इच्छा आहे का माझ्या लेकरांना मी सिरियसली घ्यावं. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण पण आपलं पूर्ण बेस्ट दाखवावं का नाही मी जे बोलतो ते मी करणार आणि प्रभूची महिमा करणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे का आता पूर्ण आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं पाहिजे आणि जे काही बोलतो ते केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला खूप सुंदर इमेज भेटली एक. काय समजतं त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला. काही लोकांना मी बी लाईटमुळे दिसत नसेल. एक अँकर आहे आणि त्याला एक चेन आहे आणि एक माणूस काय करतोय धावतोय. काय करतोय पण त्याला माहित नाही काय बांधली चेन बांधली आणि तो पुन्हा थोड्या वेळ धावून नंतर काय होणार आहे स्टॉप. सेम आपलं पण असं होणार आहे. काही लोकांचं स्टार्टिंग जोरदार असणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये वचनामध्ये सुवार्तेमध्ये प्रभू म्हणतो थोड्या वेळ नंतर अनेक लोक जण काय होतात स्टॉप होतात. प्रेज द लॉर्ड. चर्च असं नको आहे. समर्पणाच्या बाबतीत पण काही लोकांचं असंच आहे की नाही या वर्षी आता ही गोष्ट सोडायची म्हणजे सोडायची आणि मग थोड्या दिवस सोडणार पण पुन्हा ती स्टार्ट करणार आहे. मग चर्च परमेश्वर आमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला कळतं का नाही हा फक्त बोलणारा आहे हा कृतीत आणणारा नाही. पण प्रभूची इच्छा आहे का यंदा आपण आपलं पूर्ण समर्पण प्रभूला करावं. चर्च प्रेज द लॉर्ड. अशा अनेक वर्षे येतील जातील आपला उपयोग होणार नाही आपलं जीवन व्यर्थ होईल. चर्च प्रेज द लॉर्ड.
प्रभूची इच्छा नाहीये का जे लाईफ मी तुला दिलं, जगापासून वेगळं केलं, तुझ्यात माझा आत्मा टाकला, माझ्या रक्ताद्वारे तुला शुद्ध केलं, ही व्यर्थ करू नकोस. या प्रत्येकाचा हिशोब होईल. प्रेज द लॉर्ड. या वर्षी असं काहीतरी कर का खरोखर तुझ्यातून परमेश्वर उंचावला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून निश्चय करा चर्च का नाही, मला मी जे बोलतोय मला ते करायचंय आणि प्रभूकडून मी ते करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोक करतील चर्च? ओल्ड गोष्टी गेल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. अजून पण एक हुक आहे ना, काय आहे अजून हुक आहे, काय अजून एक, ते परत ओढतं. प्रभूत मध्ये जर यायचंय वाढायचं तर कोणाची पर्वा नकोय. परमेश्वराला काय आवडतं फक्त तोच विचार पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण घरात राहतो, आपण नातेवाईकात राहतो, आपण समाजामध्ये राहतो आणि एक प्रकारचं हुक आहे. काय आहे एक प्रकारचं हुक आहे, ते तुम्हाला वाढू देणार नाही कारण तुम्ही त्यांचा विचार करणार आणि जे त्यांचा विचार करतील ते कधी प्रभूला खुश करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त प्रभूचा विचार करा का प्रभूला काय संतोषकारक आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रभूचा विचार केला तर 100% तुम्ही ब्लेस व्हाल आणि तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत तुमचं लाईफ बघून ते पण ब्लेस होतील. प्रेज द लॉर्ड. प्रथम ते रुसतील, रुसतील, थोडे नाराज होतील, पण होऊ द्या चर्च, पण नंतर त्यांनाच तुमचा अभिमान असणार. प्रेज द लॉर्ड. पण तो समय येण्यासाठी आज त्यांचा रुसवा ऍग्री करून घ्या. प्रेज द लॉर्ड. नाही त्यांचं मन कसं दुखून जमणार, त्यांचं मनाचा विरोध कसं जमणार, मग तू कधी तुझा निश्चय करू शकणार नाही. येशू मध्ये ग्रो व्हायचं तर थोडंफार लोकांचं मन दुखवावं लागणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? कारण तुम्ही ज्या लोकात राहतात घरात सर्व प्रार्थनेवाले नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. सगळीकडून ते ॲटमॉस्फिअर नाहीये, पण जर तुम्हाला कळतंय तर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. जस्ट मत्ताईला पाचारण झालं, मत्ताईने एक प्रभू भोजनाची प्रार्थना प्रीती भोजनाची एक प्रेयर ठेवली, आपल्या मित्रांना बोलवलं. मे बी आत्मिकरित्या त्याचं इंटेन्शन असेल का जे मला कळतंय ते माझ्या मित्रांना पण कळावं. पण आम्ही असं वाचत नाही का त्या मित्रांपैकी एक जण येशूकडे आला आणि त्यांनी येशूला फॉलो करायला स्टार्ट केलं. त्यांनी आपला प्रयत्न केला. मे बी मित्र म्हणले असतील कारण तू कोणाच्या मागे चाललाय, आपलं जुनं ते बरं काम आहे आणि तिथूनच कमाव आणि येशूला पण हेल्प कर. पण तो म्हणला नाही, मला माझं बेस्ट कोणाला द्यायचंय, परमेश्वराला द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मित्रांनी त्याला सजेस्ट केलं असेल, चांगला पैसा आहे, पद आहे, तुला सुरक्षा आहे, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. चर्च सर्व जुनं सोडलं आणि आपलं बेस्ट कोणाला दिलं, परमेश्वराला. मे बी मित्र रुसले असतील, पण नंतर त्याच मित्रांना त्या मत्ताईचा काय एक प्रकारचा काय असेल, अभिमान असेल का आमच्यापैकी एक होता, पण प्रभूने याला वेगळं केलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तर करतो चर्च, पण आमचा पण रोल खूप महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण किती पार्टिसिपेट करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे का गप बसू नका चर्च. जो निश्चय करतो तो निश्चय असाच पूर्ण होणार नाही, त्याला किंमत द्यावी लागती. प्रेज द लॉर्ड. काय द्यावी लागती? जगामध्ये पण जर एखादा आपण ठरवलं मला एक अधिकारी व्हायचंय, मला घर बांधवायचंय, मला हे करायचंय, लगेच होत नाही. झड खावी लागती, त्याला किंमत द्यावी लागती, त्या यातनेतून त्या प्रसंगातून जावं लागतं. आध्यात्मिकरित्या पण त्यातून आम्हाला जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यास तुम्ही ते कराल प्रभूला आनंद होईल. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुमचे लोक तोडणार नाही, प्रभूला जोडायचंय. जे दैहिक जोडलंय प्रभूला आत्मिक जोडायचंय. प्रेज द लॉर्ड. म्हणून यावर्षी हा स्टँड घ्या का जसं मी आत्म्यात स्टार्ट होईल लास्ट पर्यंत मी फेथफुल राहील. प्रेज द लॉर्ड. कोणाबरोबर? परमेश्वरासोबत. काही पण हो. प्रेज द लॉर्ड. माझं लाईफचं इंटेन्शन फक्त परमेश्वर आहे. आणि जर तुम्ही ते ठेवाल ऑटोमॅटिक थोडे दिवस आव्हान येतील, पण जर तुमचा फेथ प्रभूवर आहे प्रभू तुम्हाला तिथून पडू देणार नाही. असं वाटेल संपल, जॉब जाईल, असं होईल, तसं होईल, काहीच होणार नाही. तर तुम्ही देवाच्या मार्गात आहात तर चांगलंच होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्लीज दरवर्षासारखं करू नका. कसं दरवर्षासारखं? हा, फक्त एक निश्चय केला, लिहून ठेवलं, पण त्याचा पुन्हा विचार नाही. पुन्हा विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाला कमिटमेंट देतोय? परमेश्वराला. हा, परमेश्वराला. प्रभूच प्रेरणा देतो की तू करावं. ही जी प्रेरणा होणार आहे ना, कोणाचा आत्मा देतोय? हा, देवाचाच आत्मा तुला प्रेरणा देतोय. मग देवा कधीच उगाच प्रेरणा देत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? जक्कईच्या घरी येशू गेला आणि त्याला प्रेरणा झाली. काय झाली? प्रेरणा ऑटोमॅटिक होत नाही. कोणाच्या आत्म्याद्वारे झाली? देवाच्या आत्म्यामुळे. उगाच प्रेरणा दिली की देवाने तसं करावं?
देवाला काहीतरी करून घ्यायचंय तिथं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी प्रेरणा तुम्हाला होतीये ना का नाही मला आता प्रेयर वाढवायची आहे, वचन वाढायचंय, जे काही जुनं थोडंफार मी करत असेल, मग ते बी मे बी सिगरेट असेल, तंबाखू असेल, थोड्या व्यभिचारिक गोष्टी असतील, ह्या सर्व मला क्विट करायच्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या आपण केल्याच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल, किती लोकांना कळतंय? जर तो व्हॉट्सअप मला त्या व्यक्तीशी कनेक्ट करणारे जे माझ्या लाईफमध्ये नको आहे, तर तो व्हॉट्सअप बी डिलीट झाला पाहिजे. येस. ते फेसबुक पण डिलीट झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यंग लोकांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय? एखादी गोष्ट तुम्हाला कुठं ओढतीये, पापाकडे, मग त्या गोष्टीवर राहूच नका ना चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला जर माझं बेस्ट प्रभूला द्यायचंय आणि ती गोष्ट मला पुन्हा हुक लावणार आहे, तिथं मला जायलाच नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर पुन्हा त्याच गोष्टी होतील. आपण म्हणलो होतो का प्रभू मी पुन्हा त्या गोष्टी करणार नाही, ती गोष्ट मी पाहणार नाही, माझ्या जीवनात मी तिला स्थान देणार नाही, पण पुन्हा ती तुम्हाला ओढणार आहे. म्हणून देवाची इच्छा का येशूच्या नावाने ती गोष्ट डिलीट होऊ द्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने जर आम्हाला वेगळं केलंय तर वेगळं व्हा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर जुनं जीवन तुम्हाला ग्रो होऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा चर्च का आपण वाढलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेक वेळेस प्रभूच्या लेकरांद्वारेच लोक परीक्षेत पडतात. येस. कारण इथं एक जीवन असतं आणि बाहेर एक जीवन असतं. वेगळं असतं. मग लोक परीक्षेत पडतात का हा महिमा पण करतो आणि हा असा पण करतो, मग देवाचं रिस्पेक्ट एक प्रकारे कमी होऊन जातं चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे इयर डिसिप्लिनचं ठेवा, स्पिरिच्युअल Yes. डिसिप्लिन, का माझं बेस्ट डिसिप्लिन मी ठेवल आणि प्रभूला प्रभूची महिमा त्या दर्जेने मी देईल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण कोणाला प्रेझेंट करतोय, परमेश्वराला. हा त्याला जर प्रेझेंट करतोय तर बेस्ट करावं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं बेस्ट तुम्ही द्यावं आणि जुनं ते सर्व काय करावं, संपावं. संपवावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन वाचू या ठिकाणी, लूक शुभवर्तमान अध्याय 21 34 वचनापासून रीड करू. 34 वचन. परंतु तुम्ही आपणाला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी व मध्यपीपणा व या हल्लीच्या आयुष्यासंबंधीच्या चिंता ह्याकडून तुमची अंतःकरणे जड होतील व तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. 35 वचन. कारण तो सर्व पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्वांवर तसाच येईल. 36 वचन. यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबल असावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे त्या समयासाठी पण बोललं आणि आजच्या समयासाठी पण बोलतंय चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतोय सर्व गोष्टी तुम्ही चुकवल्या पाहिजेत. येस. कारण तुम्हाला कोणाच्या समक्षेत उभं राहायचंय, देवाच्या समक्ष पुढे. का म्हणून राहायचंय का चर्च? येस. राहायचंय. जर प्रभूच्या समक्षेत राहायचंय तर प्रभू बरोबर फेथफुल राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या घाणीतून प्रभूने आम्हाला वेगळं केलं, एक नवीन ओळख दिली, त्याचा आत्मा आम्हाला दिला विसार म्हणून, तर Yes. आता आपण फेथफुल राहायला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निश्चय करा का जुनं नकोय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं काहीच नको जे प्रभूला न आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं असं जग पण पाहिजे, मिनिस्ट्री पण पाहिजे. येस. काय पाहिजे? जग पण पाहिजे आणि मिनिस्ट्री पण प्रभूची पाहिजे. सेवा पण करायची आणि जग पण पाहिजे. दोन्ही बॅलन्स होणार नाही. Yes. दोन धनाची चाकरी कधीच आपण करू शकणार नाही, ती देवाला पण आवडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला डिसिजन घ्यावंच लागेल का नाही, प्रभूचं ते प्रभूलाच द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये राहायचं पण फक्त एक उपरी आणि प्रवासी म्हणून, त्यात राहून पण मला भेसळ व्हायचं नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? प्रभूची इच्छा आहे का जे प्रभूनी वेगळं केलंय, सेपरेट केलंय, त्याच्यातलं काहीच गमू नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या वर्षी स्वतःला समर्पित करा, प्रार्थना करा का माझं बेस्ट मी प्रभूला देईल. येस. मग प्रार्थनेचं लाईफ असेल, वचनाचं लाईफ असेल, हप्त्याची फेलोशिप असेल, वीकली फास्टिंग असेल, सुवार्ता सांगणं असेल, माझं ऑफरिंग असेल, माझं टाईट्स असेल, माझा 10वा भाग असेल, जे काही आत्मिक गोष्टी आहेत ह्याप्रती मी फेथफुल राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या काही देहाच्या दुर्बलता आहेत त्याच्यापासून मी लांब राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो व्यभिचार असेल, मोबाईल असेल, दुसरं अट्रॅक्शन असेल, दुसऱ्या पापमय गोष्टी असतील, लबाडी असेल, निंदा असेल, हेवा असेल, उठाठेव असेल, या सर्वातून मला विड्रॉ व्हायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपला सर्व समय फक्त कोणात व्यतीत करायचा, परमेश्वरामध्ये. तर परमेश्वर तुमचं काहीतरी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभू यूज नाही करणार चर्च आपल्याला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लाईफ हे फक्त प्रभूच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्यातून हा ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे. येस. असं आपण म्हणतो, जर लोक चर्च पर्यंत येऊन येशूला भेटू शकत नाही तर आपणच येशूला घेऊन जाऊ आपल्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी ती तयारी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जर लोक कुठं पोहोचत नाहीये चर्च मध्ये मग पोहोचत चर्चाचा नाही. इश्यू घेऊन जाऊ ना तिथपर्यंत आपण. Yes. आणि तो आम्हाला तयार आहे आमच्यामध्ये येण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे का मला असा निश्चय करणारा पाहिजे का जो बोलतो पण आणि करण्यासाठी तळमळ पण दाखवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, परफेक्ट कोणी नाही पण Yes. तळमळ तर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहिजे? तळमळ पाहिजे. तळमळ पाहिजे हृदयात का प्रभू करायचंय Yes. प्रभू मला. आणि जर तळमळ आहे, तुमचे एफर्ट्स आहेत, तर प्रभू ते सिद्धीच देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? इव्हन जे ऑनलाईन आहेत, प्रभूची इच्छा आहे चर्च का जे काही न्यू रेझोल्युशन तुम्ही पास करता स्पिरिच्युअल लाईफ बद्दल मला उभं राहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कुठंच मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते लग्न कार्य असेल, नातेसंबंधी असतील, काही असेल, मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेक वेळेस अनेक प्रसंगामधून आम्ही जातो वर्षभरात आणि अनेक जण अनेक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करतात आणि दैहिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचं मन धरतात? नातेवाईक. नातेवाईकांचं. कुणाचं मन धरतात? नातेवाईकांचं. नातेवाईकाचं मन धरू नको. कोणाचं मन धर? परमेश्वराचं मन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही दुःखात असता, तुमची पडती बाजू असती, तुमचे नातेवाईक हसायला तयार असतात येस. आणि त्यास तुम्हाला कोण सांभाळतो? परमेश्वर सांभाळतो. मग तुम्हाला कळलं पाहिजे गणित चर्च. येस. कमॉन, कळतं? आम्हा सर्वांना नातेवाईक सर्व प्रभूत नाहीये. ज्यावेळेस काही असं घडणार आहे का त्यांच्या हातात आपलं काहीतरी भेटणार आहे, येस. त्याचा हसू करणार आहे का नाही? ते येस. त्याची निंदा करणार आहेत का नाही? येस. त्याची चेष्टा करणार आहेत का नाही? आणि त्याच समय आपण, हे प्रभू माझी चेष्टा होऊ देऊ नको, हे प्रभू त्यांच्या समोर मला अपमानित होऊ देऊ नको. ते म्हणतो आता आला माझ्याकडं. येस. अनेक टाइम कोणाचा विचार केला? नातेवाईकांचा. त्यावेळेस मला सोडलं आणि हे तुझी चेष्टा करणारे, तुला तावडीत धरणारे, तुला कचाट्यात पकडणारे आणि त्यांच्यासाठी तू मला सॅक्रिफाईस करून टाकलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? कोणासाठी काय सॅक्रिफाईस केलं हे पण आम्हाला कळलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यासाठी येशूला सॅक्रिफाईस करू नका, येशूसाठी त्यांना सॅक्रिफाईस करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? सॅक्रिफाईस म्हणजे कळतं ना? येस. तर तो त्याग करा चर्च. त्यांच्यासाठी येशूचा नाही, येशूसाठी त्यांचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ते रुसतील पण त्यांना अभिमान असणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं तुम्ही ग्रो व्हाल, देव तुमच्या बाजूने बोलल, काम करल, ते अभिमानाने सांगतील हा आमच्या घरातला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो टाइम येतो चर्च. येस. पण तो टाइम आम्ही येऊ देत नाही, कारण पहिले आम्ही त्यांचं मन धरतो आणि प्रभूला सॅक्रिफाईस करतो, म्हणून तो दिवस आमच्या लाईफमध्ये येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानी हे वर्ष असंच आमच्या लाईफमध्ये जोडलं नाही चर्च. Yes. जर देवाने जीवन ठेवलंय, देवाने एक नवीन वर्ष दिलंय, तर विचार करा का प्रभू हे लाईफ, हे वर्ष तुम्हाला का दिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू संधी देतो चर्च. Yes. आणि त्या संधीचं खरोखर आपण सोनं केलं पाहिजे. Yes. आपण गाऊन तर दाखवलं, हमको मिला है सुनेरा मौका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और प्रभु ने दी हमको 24. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मौका मिला, एक साल मिला है चर्च. येस. काहीतरी करून दाखवा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करा का प्रभू जर माझा आत्मिक स्तर 10% आहे, या वर्षी तो 40% झाला येस. पाहिजे. आमेन. या वर्षी तो 50% आहे, या वर्षी तो 80% गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही प्रार्थना पाहिजे का प्रभू मला माझं अजून बेस्ट लेवल वाढवायचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. ही हालेलुया. पर्सनल प्रेयर मी पण करतो माझ्यासाठी येस. का माझं जे डेडिकेशनचं लेवल असेल, प्रभू आता एवढ्यात मी संतुष्ट नाही, तू पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला गुरु व्हायचंय, मला अधिक माझं बेस्ट द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवा मी जे बोलतोय त्यावर मला फेथफुल ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जस्ट तुम्ही प्रे कराल, लॉर्ड तुम्हाला लीड कराल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तळमळ दाखवा चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? दरवर्षी करतो का नाही निश्चय, येस. पण पूर्ण होतो का? नाही. परत विचार बी करतो का? नाही. विचार केला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून लेंथचे उपास खूप चांगले, चेक पॉइंट एक प्रकारचा. येस. म्हणजे लेंथमध्ये परत चेक करा, उजळणी चेक करा, जानेवारीत काय बोललो होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे मध्ये मध्ये फास्टिंग प्रेयर म्हणजे उजळणी झाली पाहिजे. बाबा मागे काय बोललो होतो, फेथफुल आहेत का, लाईन मध्ये आहेत का, अलाइनमेंट बरोबर आहेत का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवामध्ये आपण फेथफुल पाहिजे. येस. कारण आपण विचारावं प्रभूला का प्रभू दरवर्षी मी बोलतो मी करणार, यावर्षी तुझं काम सुरू करल, प्रार्थना करल, आता मी पूर्ण या गोष्टी सोडल, पण प्रभू तसं होत नाही. का होत नाही? मला ते करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आत्म्यात हुशार कर. येस. जे कमिटमेंट मी तुला देतो, मी ते कसं ते पूर्ण करावं ते मला शिकव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर आम्ही एक साईडला तयार आहे, दुसऱ्या बाजूला कोण तयार आहे? जोरात बोला, कोण तयार आहे? सैतान पण तयार आहे. कोण तयार आहे? सैतान पण तयार
इकडे आपले प्लॅन चाललेत नवीन वर्षासाठी काय, आणि तिकडे सैतानचे प्लॅन चाललेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला कसं अडकवायचं चर्च? Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे बोलणार आहे त्यात तुम्हाला तो येणार आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा नाहीये तुम्ही जे रेझोल्युशन पास करता, तुम्ही जो निश्चय करता तो सिद्धीत जावा. येस. प्रेज द लॉर्ड. येशूला सोडलं त्यांनी, कोणाला नाही सोडलं? येशूला नाही मग सोडलं. आम्हाला पण नाही सोडत चर्च. आणि म्हणून अनेक वर्ष आम्ही फक्त निश्चयच करतो, ते पूर्ण होत नाही. कारण सैतान कधी येतो, कधी ते चोरून नेतो, आम्हाला कळत पण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पण एक निश्चयाने आला होता चर्च. येस. का पित्याची इच्छा काय करायची? पूर्ण करायची. पूर्ण करायची. वाचूया, खूप सुंदर आहे. हा लास्ट माझा पॉइंट आहे. योहान 4:34. 34 वचन. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठविले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड कर. 34 वचन. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठविले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, येशू एक पर्पजने आला होता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची इच्छा होती का तो पर्पज त्यांनी काय करावा? पूर्ण करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहिती आहे येशूचा एक उद्देश होता, आणि त्या उद्देशाने पित्याने त्याला पाठवलं, आणि प्रभू तो उद्देश कॅरी करत होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, नेमकं मी तुम्हाला वधस्तंभाकडे घेऊन जातो आणि वधस्तंभाची आदली रात घेऊन जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभूने पूर्ण डिसाईड केलं. डेली प्रभू त्या प्रेयर मध्ये होता का मला वधस्तंभ व्हायचा आहे, मला वधस्तंभावर जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा निश्चय कुणी केलाय? येशूने. सगळे बोला, कुणी केलाय? येशूने केला. तर असं लिहिलंय, तो डेली रेग्युलर बेसिसवर त्या गार्डन मध्ये जाऊन काय करायचा? प्रार्थना करायचा. म्हणजे डेली त्याचा फोकस होता, निश्चय का मला करायचंय, Yes. मला करायचंय, मला करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पण निश्चय करतो का मला करायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसं आम्ही पण निश्चय करतो, मी सांगितलं सैतान गप्प बसत नाही. येस. सैतान पण येऊन त्या निश्चयाला टर्न करण्याचा प्रयत्न करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू या ठिकाणी आपण मत्तई काढ 26 अध्याय. 37 वचन. मग त्याने पेत्राला व जप्तीच्या दोघा मुलांना आपल्या बरोबर घेतले आणि तो दुःखी व अतिकष्टी होऊ लागला. 38 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मरणप्राय दुःखी इतका माझा जीव फार दुःखी झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. 39 वचन. मग तो थोडासा पुढे जाऊन उपडा पडला आणि प्रार्थना करीत म्हणाला, माझ्या बापा, हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात ठेव त्या ठिकाणी. एक निश्चय होता प्रभूचा का कोणाची इच्छा पूर्ण करायची. पित्याची इच्छा. निश्चय केला त्यांनी का ज्या उद्देशाने माझ्या बापाने मला पाठवलं ते काम मी पूर्ण करणार. Yes. असं लिहिलंय अनेक रेफरन्स मध्ये. नेहमीप्रमाणे तो तिथं प्रार्थनेला गेला आणि पुन्हा तो त्याच्या प्रार्थनेवर कन्फर्म होता का मला उद्या ते करायचंय, येस. मला उद्या ते करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या समयी त्याची प्रार्थना काय झाली? चर्च चेंज झाली. येस. काय झाली? टर्न झाली. वाचूया पुढं. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो होऊ शकल तर हा प्याला माझ्यापासून काय होऊ दे. टळू दे. एक निश्चय करतो, येस. त्या उद्देशाने तो रोज धावतो आणि Yes. ज्या समयी आता उद्याचा तो दिवस आणि मला ते उद्यापासून ते पूर्ण करायचंय, पण आता त्याचे वर्ड्स बदलतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल तर हा प्याला माझ्यापासून, टळ्या जाऊ दे. पण माझी नाही तुझी तुझी इच्छा इच्छा. पूर्ण कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निश्चय त्यांनी पण केला होता आणि Yes. त्याचंही मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. चर्च सेम वे जर त्याचं मन त्याच्या निश्चयापासून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय तर आम्ही पण या नवीन वर्षासाठी जे निश्चय करतो आम्हाला पण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. Yes. आणि केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? असे अनेक वर्ष आपण निश्चय करतो का नाही करत? येस करतो. रात गई बात गई. येस. पण कैसे रात गई बात गई, सैतान आला आणि जे निश्चय होते ते चोरून नेले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला सुगाव बी लागू दिला नाही की तू काय बोलला होता प्रभूला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा त्याच्यावर विचारच करू दिला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा काय नाही करू दिला. विचारच नाही त्या गोष्टीवर. असं ती गोष्ट आल्हादी काढली का मला माहित पण नाही का मी Yes. 31 तारखेला त्या पूर्ण महिन्यात एक निश्चय केला होता कारण देवाच्या आत्म्याने मला अनेक जागे स्पर्श केला, टच केलं आणि मला प्रेरणा दिली की मी असं करावं आणि मी निश्चय केला, पण मी तसं काही करू शकलो नाही. मग असं का झालं?
जसं येशूकडे त्या समय कोण आला? सैतान आला आणि त्याचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला. सेम वे आमच्या लाईफमध्ये येऊन आमचे निश्चय तो बदलून जातो आणि आमच्या लक्षात पण येत नाही. आणि पुन्हा आपण पुढच्या वर्षी विचार करतो, कारण मागच्या वर्षी केलं होतं नाही झालं, यंदा करतो. पण काय गॅरंटी आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय गॅरंटी? तुला माहित पाहिजे का तो पण प्लॅन करतो की तुझे विचार, तुझा निश्चय काय करावा? बदलावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फर्म राहावं लागणार, तुम्हाला आत्म्यात हुशार राहावं लागणार. प्रेज द लॉर्ड. का जो निश्चय मी केला, मग काही किंमत देऊ मी देणार, पण मी माझा निश्चय पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं एक आठवड्यात असा आजार येईल, असं काही कुठं वादळ येईल, असा हरून जाल 1-2 महिन्यात, त्याच्यात तुम्हाला सवड पण भेटणार नाही का प्रभूसाठी तुम्ही काही बोलून गेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगू पास्टर तुम्हाला, असं बिझी झालो. तू तर निश्चय केला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू काय केला होता? निश्चय केला, रेझोल्युशन. प्रभू यावेळेस मी करणार. सैतान असा घेऊन जातो चर्च लांब, कळत पण नाही. आणि मग आपलंच मन आपल्याला खातं आणि ते लाजवतं आणि पुन्हा देवाबरोबर बोलू देत नाही आणि म्हणतो तू गप बस, तू त्या योग्यतच नाही का तू काही बोलावं देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय माणूस ज्या स्वतःमध्ये लाजतो ना देवाच्या प्रती, मग तो म्हणतो प्रभू जाऊ दे, मी तुझ्याशी तुला काही कमिटमेंट देतच नाही का, कारण मी तू दर्जेच नाही की मी तुझ्यासाठी काही करावं. प्रेज द लॉर्ड. हे खूप भयानक वेपन आहे सैतानाचं. प्रेज द लॉर्ड. येशूला पण त्यामध्ये त्यांनी अडकवलं का त्यांनी एक निश्चय केला होता का उद्या मी तो वधस्तंभ काय करणार, पण रात्रीच्या रात्री विचार फिरले का नाही फिरले? प्रेज द लॉर्ड. मग आमचे पण विचार फिरू शकतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून आत्म्यात हुशार राहा आणि प्रभूकडे प्रार्थना करा का प्रभू जे बोलणार आहे ना ते हवेत नको आहे, ते आत्म्यात असू दे आणि ते मला पुन्हा रिमाइंड करू दे, मी त्यावर उभा राहू दे आणि माझ्यात ते पूर्ण होऊ दे. प्रेज द लॉर्ड. तर आमची ग्रोथ होईल, तर आमची आत्मिक उन्नती होईल आणि प्रभूला महिमा मिळणार. प्रेज द लॉर्ड. पहा येशूने केलं, पुन्हा शिष्यांकडे गेला आणि ते झोपी गेले. काय गेले? झोपी गेले. पुन्हा येशूने त्यांना उठवलं आणि पुन्हा प्रार्थनेला आला. आता वाचूया 42 वचन. 42 वचन. पुन्हा दुसऱ्यांदा त्याने जाऊन प्रार्थना केली. तो म्हणाला, हे माझ्या बापा, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना टर्न झाली चर्च. आता म्हणतो जर हा प्याला पिणं गरजेचं आहे तर मी हा पिणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता म्हणत नाही चर्च तुझ्या इच्छेप्रमाणे, जर हा प्याला टळू नये तुझी इच्छा आहे हे मी करावंच, तर आता मी हे करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय चर्च. निश्चय अनेक दिवसापासून करत होता, रेग्युलर प्रे चालू होती, थोडं डायव्हर्ट केलं पण डायव्हर्ट नाही झाला चर्च. पुन्हा येऊन प्रे केली, म्हणला का नाही जर हे कंपल्सरी हे करायचंच तर मी हे करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण म्हणावं, जर देवा मी जे लिहिलं का मी असं असं करणार आहे, तुझ्या आत्म्याने प्रेरणा दिली तर देवा हे तुझ्याकडून आहे तर मी हे करणारच. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना समजतंय? तुम्ही जो ठराव पास करताय ना का यंदा मी प्रार्थना वाढवणार, देवाची सेवा करणार, हे तुम्ही ठरवत नाही, हा देवाचा आत्मा वाचनाद्वारे तुम्हाला प्रेरणा देतोय. प्रेज द लॉर्ड. का तुम्हाला ही प्रेरणा देतोय परमेश्वर? कम ऑन. कळतंय? कारण त्यावर तुम्ही उभं राहावं आणि देवाने तुमचं काहीतरी करावं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना समजतंय चर्च? म्हणून क्लेवर राहावं लागणार, म्हणजे आपण जो निश्चय करू तो खरोखर येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण होईल आणि आम्हाला आनंद होईल का प्रभू मी जे बोललो तू त्यापेक्षा जास्त माझ्याकडून करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय? झालं पाहिजे चर्च, असं बेस्ट आपलं पाहिजे का प्रभू इम्प्रेस झाला पाहिजे आणि भरपूर दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जुन्या गोष्टी क्विट करा. प्रेज द लॉर्ड. ते दहीक आहेत, ते हुक आहेत. काय आहेत? हुक ठेवू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हुक ठेवले तुम्ही अडकणार. प्रेज द लॉर्ड. तुमचे सर्व संपर्क तुटले पाहिजेत. काय आमेन आलंच नाहीत. इकडं तिकडचे संपर्क काय झाले पाहिजेत? तुटले पाहिजे. जुन्या गोष्टी जर मला ओढणार आहे, जुना मित्र परिवार जर मला ओढणार आहे, मला नको आहे तो. प्रेज द लॉर्ड. किती जीवलग का नाही असाना, इशू सारखा जीवलग कोण नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि या वर्षी तुम्ही कॉम्प्रोमाइजच करणार नाही. आता वेदीवर नवीन होते म्हणून डिस्काउंट देत होतो, पण हे वर्ष डिसिप्लिन साठीच ठेवणार मी. प्रेज द लॉर्ड. मग नाही उभं राहिले तरी चालेल. प्रेज द लॉर्ड. थोडेफार का नाही असाना, फेथफुल पाहिजे देवाला. प्रेज द लॉर्ड. त्यांनीच हे देऊन देवाचा गौरव करा.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन आहे म्हणून डिस्काउंट आहे, पण तो डिस्काउंट किती दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभूची इच्छा आहे की आपण कसले जावेत आणि आध्यात्मिक शिस्त यावी आणि आपलं बेस्ट प्रभूला द्यावं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आत्म्यातून सर्व महिमा करल, ही महिमा प्रभू घेणार चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय. जर आपण जुना करार वाचला, लाखो लोकांमध्ये एकानेच एक वस्तू चोरून आणली होती आणि तंबूमध्ये लपवली होती. देवाने सगळ्यांना फटका मारला. किती व्यक्तींनी चोरी केली. एकच व्यक्तीने. त्यांनी ती चादर आणली, शॉल आणली आणि काही सोनं आणलं, जमिनीत गाडलं. एकाच व्यक्तीने, आणि देवाने नावासहित त्याला बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवापासून काही लपत नाही. परमेश्वराची मंडळी, आणि या मंडळीत ती नैतिकता, ती पवित्रता पाहिजे. एक टाइम डिस्काउंट दिला जाईल, पण तुम्हाला वाटेल काही दिसत नाही, अरे या सबसिडी डिस्काउंट आहे, गैरफायदा घेऊ नको. प्रेज द लॉर्ड. आता टाइमवर तुला आउट केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. तू फेथफुल राहा प्रभूशी. प्रेज द लॉर्ड. कारण तू ही सेवा मागून घेतलीस प्रभूकडे. प्रभूला तर अनेक लोक आहेत, प्रभू कोणाचा उपयोग करू शकतो, पण आपण म्हणतो देवा माझा उपयोग कर, माझा उपयोग कर. मग देवाला जर म्हणतो तर फेथफुल पण राहा. प्रेज द लॉर्ड. या वर्षी काहीतरी चांगला निश्चय करा आणि विश्वासू राहा का प्रभू मी ते पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. करणार का. प्रार्थना करा चर्च. फास्टिंग्स मध्ये जा, प्रभूला म्हणा का मला करायचंय. प्रेज द लॉर्ड. दरवर्षी येतात जातात, दरवर्षी येतात जातात, असं नकोय प्रभू. काहीतरी झालं पाहिजे माझं. हे जे मी फेलोशिप मध्ये, चर्च मध्ये, याचं काहीतरी सोनं झालंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. मग प्रभूकडे फेथफुल व्हा आणि प्रभू तुम्हाला लीड करा. प्रेज द लॉर्ड. हुशार राहा आत्म्यात. सैतान तुम्हाला तुमचे जे काही हे आहेत, रेझोल्युशन आहे, निश्चय आहे, तो नक्की प्रयत्न करणार तुम्हाला गुरफटण्याचा. पण तुम्हाला विवेक पाहिजे. त्या समय पवित्र आत्मा बोलला पाहिजे आत्म्यात, अरे बघ हे तुला अडकवायसाठी, हे तुला स्टॉप करण्यासाठी. क्लेवर राहा, यात अडकू नको, तुझा निश्चय तुला पूर्ण करायचा. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन जाईल आणि 24 तुमच्या लाईफ मध्ये खूप ब्लेसेड होईल चर्च. प्रेज द लॉर्ड. आता आपण ग्रो झाले पाहिजे आणि प्रभूची महिमा झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, प्रे करूया आपण. कम ऑन सर्व. थँक यू जीसस फादर. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू फादर. हालेलुया प्रभू येशू. थँक यू फादर. धन्यवाद पित्या. थँक यू जीसस फादर. प्रेमध्ये जाण्या अगोदर एक वचन मी डिक्लेअर करतो. प्रभू जे वचन तू दिलं या सर्व मंडळीसाठी, ते या मंडळीवर मी जाहीर करतो. इफिसचं पत्र 1 अध्याय आणि त्याचं 13 वचन. त्याच्यावर तुम्हीही खरेपणाचे वचन म्हणजे तुमच्या तारणाचे शुभवर्तमान ऐकल्यानंतर आशा ठेवली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही वचन देऊ केलेल्या पवित्र आत्म्याकडून शिक्का मारलेले झालेले आहात. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी आणि देवाच्या खाजगी मालमत्तेचे खंडणी भरून मिळवल्याची सुटका होईपर्यंत हा आत्मा आमच्या वतनाचा विसारासा आहे. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला रिमाइंड करतो, हे वर्ड आमच्यासाठी आहे का ज्याचं आम्हाला सत्य कळालं, देवाने आम्हाला शुद्ध वेगळं केलं आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला शिक्का मोहर्तब केला. प्रेज द लॉर्ड. आणि आता हे लाईफ आमचं प्रभूसाठी असावं. प्रेज द लॉर्ड. प्रे करू. लॉर्ड, जे वर्ड तू या पूर्ण वीकमध्ये दिलं, हो दे बाप्पा. थँक्यू. आम्ही सील्ड आहोत, आम्ही मार्क्ड आहोत. हो दे बाप्पा. प्रभू थँक्यू. तुझा अनुग्रह आमच्यावर आहे आणि आम्ही साधारण नाही, आम्ही निवडलेले आहोत. तुझ्या योजनेचा भाग आम्ही आहोत आणि आमचा निश्चय तुझ्यासाठी असेल. कारण कमिटमेंट माणसाला मी देत नाही आणि बुद्धीने पण मी देत नाही. तुझ्या आत्म्यानेच मला प्रेरणा दिली का मी आत्म्यात कोणत्या गोष्टी कराव्या, देहाची कोणती दुर्बलता मी सोडावी. आणि तुझ्या आत्म्याने जर मला प्रेरणा दिली तर मला ते करायचं. म्हणून प्रभू मला अनुग्रह दे का माझ्या आध्यात्मिक गोष्टी मी वाढाव्यात आणि देहाच्या गोष्टी मी सोडाव्यात. म्हणून मला सहाय्य कर आणि प्रभू तुला महिमा मिळू दे. प्रभू मी प्रार्थना करतो, जसं येशूची परीक्षा करण्यात आली त्या बागेमध्ये, जे कोण त्याचा निश्चय पूर्ण होऊ नये, ज्यांच्यातलं कोणीच परीक्षेत पडू नये. आणि जर यांच्यावर आक्रमण होतील त्यावेळेस आत्मे त्यांना सतर्क कर. पवित्र आत्मा ते वचन त्यांच्या अंतरात्म्यात फिरू दे. हे मला पाडण्यासाठी आहे, हे मला भटकवण्यासाठी आहे, हे मला निराश करण्यासाठी आहे. मी तुटणार नाही, मी भटकणार नाही, मी निराश होणार नाही. मी जे बोललो येशू मध्ये, जे देवाच्या आत्म्याने मला प्रेरणा दिली, येशू मध्ये मी ते करणार आणि मी देवाचा गौरव पाहणार. येशू मध्ये पवित्र आत्म्याचा शिक्का मी पुन्हा यांच्यावर मोहर्तब करतो. पवित्र आत्म्यानं राख तुझ्या वचनामध्ये आणि पूर्ण करते वचन आम्हा सर्वांमध्ये आणि देवा तुला महिमा मिळू दे. थँक्यू फादर. हे वर्ष
तुझ्या महिमेसाठी पुन्हा नवीनतेने यांच्या लाईफवर मी डिक्लेअर येस दे करतो. बाप्पा. ब्लेस कर, ब्लेस कर अधिक Lord. मोठ्या गोष्टी पाहू देत हो दे बाप्पा. आणि देवा तुला महिमा मिळू दे. तुला महिमा. येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.